नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंडर करंट्स या आपल्या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्तामध्ये एक बातमी आली आहे की 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे सातारा इथे जानेवारीत होणार आहे, त्या संमेलनाच्या संमेलन गीताचं अनावरण कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते काल करण्यात आलं. मग आता त्या संमेलन गीतासंबंधी तर आपण बोलूच या, पण त्यानिमित्तानं येणाऱ्या MPSC प्रिलिम्स 2026मध्ये किंवा पुढच्या वर्षी येणाऱ्या कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या प्रिलिम्समध्ये करंट इव्हेंटवर आपल्याला या 99व्या साहित्य संमेलनासंबंधी काही प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तर सगळ्याच गोष्टी आपण थोड्याशा त्याच्यामध्ये रिवाईज करूया. काय म्हटलंय मग? 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर कितवं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तथ्य जी आहेत ना, ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरता महत्त्वाची आहेत. विशेषतः UPSCचा अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातल्या आणि दिल्लीतल्या विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की तुम्हाला जरी मुख्य परीक्षेबाबत काही एक अंदाज आला असेल किंवा लेखनाचा तुमचा सराव असेल, तरी जोपर्यंत तुम्ही राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास होत नाही तरी तोपर्यंत तुम्हाला लिहिता येणार नाही आहे. आणि राज्यसेवा पूर्वपरीक्षा पास व्हायचं असेल तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरता जे करावं लागतं ते करावं लागणारच आहे. UPSCच्या मोमेंटममध्ये मी MPSCची प्रिलिम्स पास होईल हा गैरसमज दूर करा, लवकरात लवकर दूर करा. मी UPSCचा अभ्यास करता करता कोणताही विशेष प्रयत्न न करता MPSC प्रिलिम्स सहज पास होईल हा गैरसमज लवकरात लवकर दूर करा. महाराष्ट्राच्या विषय संदर्भाचा इतिहास, महाराष्ट्राच्या विषय संदर्भातला भूगोल, महाराष्ट्राच्या विषय संदर्भातल्या चालू घडामोडी या तुम्हाला कराव्याच लागतील. तर आणि तरच तुम्ही इथल्या कॉम्पिटिशनमध्ये तरुण जाल. अदरवाईज तुम्ही जर फक्त मी NCERT वाचलेले आहेत आणि मी नॅशनल लेव्हलचं काहीतरी हॅपनिंग बघून आलेलो आहे आणि इथे मग मी स्कोर करेल का? तर नाही. तुमचा स्कोर कुठेतरी सरासरी मार्कांमध्येच अडकून जाईल. ट्रॅडिशनल मटेरियलवर म्हणजे लक्ष्मीकांत असेल, NCERTs असतील, याच्यावर जी काही किंवा जनरल सायन्सवरची कमांड असेल त्याच्यामुळे कुठेतरी तुम्ही सरासरी मार्क्स घ्याल. परंतु इथे जी लोकल लेवलला कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कट ऑफच्या वर जाणार नाही आहेत. त्यामुळे राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरता तुम्हाला विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये 15 प्रश्न चालू घडामोडींचे आहेत. तिथे ज्या प्रकारचं स्टायलायझेशन आहे MPSCचं प्रश्न विचारण्याचं, त्याच्याशी आपल्याला कोपअप करावं लागेल. लक्षात येत आहे? त्यामुळे ती तथ्य त्याच्याकडे बघून नाकं मुरडण्याचं कारण नाही. महाराष्ट्र राज्याची ब्युरोक्रेसी ही महत्त्वाची आहे. अगदी भारतातले सुद्धा टॉप रँकर UPSCमधले महाराष्ट्र कॅडरला प्राधान्य देत असतात. त्यामुळं स्टेट सर्व्हिसेस म्हणून त्याच्याकडे नाकं मुरडण्याचे कारण नाही. इथल्या गॅझेटेड सर्व्हिसेस या तशा चांगल्याच आहेत. त्यामुळे हे काय विचारतात MPSC, ह्यांना काय सेन्स आहे असं म्हणायचं कारण नाही. त्या दर्जाचा अभ्यास आपण केला पाहिजे जो की होऊ शकतो. मेन्समध्ये मग तुम्हाला गोष्टी सोप्याच आहेत पुढे. ठीक आहे. सो 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, आकडा महत्त्वाचा आहे कितवं, साताऱ्यामध्ये ते होणार आहे. लोकेशन इम्पॉर्टंट आहे. जानेवारीमध्ये आहे आत्ता, आय थिंक 1 जानेवारी ते 4 जानेवारी. चौथं आहे, साताऱ्यात होणारं हे 4थं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. पहिलं तिथे झालं होतं 1905मध्ये, दुसरं झालं होतं 1962मध्ये, तिसरं झालं होतं 1993मध्ये, म्हणजे जवळपास 32 वर्षांनी. आणि आता चौथं जे आहे हे 2005मध्ये तिथे होतं आहे. तर अशी 4 संमेलनं जी काही आहेत ती आता साताऱ्याच्या नावावर राहतील. कुठे होणार आहे? छत्रपती शाहू स्टेडियम जे काही आहे आणि मसापची म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची जी शाहूपुरी शाखा आहे ती या साहित्य संमेलनाची प्रमुख आयोजक संस्था आहे. मसापच्या वेगवेगळ्या ज्या शाखा असतात महाराष्ट्रामधल्या त्या संयोजनाची किंवा आयोजनाची जबाबदारी घेत असतात आणि त्याच्यानुसार मग ती शहरं आणि लोकेशन्स ठरवली जातात. सो सातारा 99वे अखिल भारतीय साहित्य संमेलन आणि हे जे काही त्याचं चिन्ह आहे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सातारा. मग इथं काय त्यांनी ते दिलं की ढाल आणि तलवार जे काही आहे, म्हणजे एकंदरीत मराठा साम्राज्याशी संबंधित असणारं एक स्मृती ज्याला आपण म्हणूया, ते चिन्ह ज्याला आपण म्हणूया, ते तिथं घेतलेलं आहे. त्याचा फॉन्टसुद्धा जर तुम्ही बघितला तर थोडंसं मोडी लिपीची आठवण येईल किंवा थोडंसं एक त्या शिवकाळाची आठवण येईल अशा पद्धतीने ते सगळं केलेलं आहे. मग आता महत्त्वाची तथ्य आणखी काय आहेत? अध्यक्ष, जोड्या लावामधला
डायरेक्ट प्रश्न असतो राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये किंवा कंबाईंडमध्ये, जोड्या लावा किंवा जोड्या जुळवा आणि मग इथं ते एकाखाली एक देतात, 99 मग 98 वगैरे वगैरे 97 आणि मग त्याचे अध्यक्ष. इतका प्लेन फॅक्च्युअल प्रश्न तो असतो. ते लक्षात ठेवण्याकरता आपल्याला गेल्या 7-8 वर्षांमधले अध्यक्ष आणि त्यांचं कितवं संमेलन आहे हे पाठ करायला पाहिजे, लोकेशन्स त्याची पाठ करायला पाहिजे. इथे आहेत अध्यक्ष विश्वास पाटील, मराठीतले लेखक आहेत आणि मला वाटतं ते ब्युरोक्रॅट सुद्धा होते, हे अनेकांना माहिती आहे. ते या साताऱ्याच्या 99व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत. जोड्या लावा किंवा वन लाईनरमध्ये हा प्रश्न येऊ शकतो. मग आता अध्यक्ष म्हणल्यानंतर त्यांनी कुठली पुस्तकं लिहिली आहेत, हे पाठ करणं मस्ट आहे. एखादी परीक्षा आपण द्यायची ठरवली, एकदा आपण फॉर्म भरला, एकदा आपण त्या व्यवस्थेला सरेंडर झालो की मग आपला शहाणपणा करायचा नाही. अरे हे काय थुकरट डेटा करावं लागतं, हे काय, याला काय अर्थ आहे का? नाही. वन्स यू हॅव डिसाइडेड की मला ही परीक्षा पास व्हायची आहे, तर मग त्याच्यासाठी जे करावं लागतं ते करायला पाहिजे. पुस्तकांची नावं पाठ करायची, हो मी करून टाकणार. किती आहेत? हां, मी 5 करतो, मी 10 करतो. तुम्ही त्याला कॅपिंग घालू शकता, मर्यादा घालू शकता, पण त्याच्या स्टायलायझेशनवर, त्याच्या शैलीवरच टीका करत राहणं योग्य नाही. मग आता मला जी महत्त्वाची वाटतात विश्वास पाटलांची पुस्तकं, जी लक्षात राहू शकतील किंवा ठेवायला पाहिजेत, अशी एक 7-8 पुस्तकं मी इथं घेतली आहेत. झाडाझडती घेतलंय. आता ही क्रॉनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये नाही आहेत, म्हणजे कधी कुठलं लिहिलं असं नाही आहे. मला जी इम्पॉर्टंट वाटतात ती मी घेतलेली आहेत. झाडाझडती, साहित्य अकादमी पुरस्कार झाडाझडतीला मिळालेला आहे. धरणग्रस्त असणं आणि एखाद्या धरणाच्या आजूबाजूला प्रोजेक्टच्या याच्यात डिस्प्लेसमेंट कसं होतं, तिथलं राजकारण समाजकारण कसं असतं, मग तिथलं नैतिकतेला धरून असणारं एखादं पात्र, गुरुजींसारखं पात्र असेल, ते काय त्याच्यामध्ये रोल प्ले करतं, अशा अनेक गोष्टींची चर्चा या झाडाझडतीमध्ये आहे. झाडाझडती ही मला आवडलेली कादंबरी आहे. म्हणजे जर त्याचं लिटररी जरी ॲनालिसिस करायचं म्हटलं तर मला आठवतं साधारणतः आता अनेक वर्ष, 2 दशकांपेक्षा जास्त काळ झाला आहे, माझ्या 10वीच्या परीक्षा झाल्यावर सुट्ट्यांमध्ये वाचलेलं ही कादंबरी आहे झाडाझडती. आणि मला त्यावेळेचा इम्पॅक्ट आठवतो. मध्ये मी रिव्हिजिट केली नाही आहे, पण एक चांगला इम्पॅक्ट एका 16 वर्षाच्या मुलावरती त्या कादंबरीनं केल्याचं मला चांगलं स्मरत आहे. त्याच्यामध्ये त्याची एक लिटररी व्हॅल्यू आहे. तर मला पर्सनल ती आवडलेली आहे म्हणून. आणि शिवाय तिला साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे. तसं झाडाझडती, त्याचं हे कवर इथं आहे. पुढचं त्यांचं गाजलेलं पुस्तक, म्हणजे अनेकदा त्यांचा उल्लेख पानिपतकार विश्वास पाटील असा पण केला जातो. पानिपतच्या त्या सगळ्या याच्यावरचं, लढाईवर म्हणा किंवा त्यावेळेच्या सगळ्या सोशो पॉलिटिकल इव्हेंट्सवरचं पानिपत ही त्यांची गाजलेली कादंबरी. पानिपतमुळेच विश्वास पाटील जे आहेत हे जास्त प्रसिद्ध झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये. रणांगण नावाचं नाटकसुद्धा त्यांच्या नावावर आहे बघा. या कादंबरीच्या आधारावरच लिहिलेलं. यूट्यूबवर पण ते असू शकतं. रणांगण नावाचं नाटक आहे पानिपतच्या संदर्भात लिहिलेलं. आणखी पुढचं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेली चरित्रात्मक कादंबरी म्हणजे महानायक. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर लिहिलेली चरित्रात्मक कादंबरी महानायक. त्याचं हे कवर. सगळी विश्वास पाटलांची साहित्य संपदा आहे. त्याच्यानंतर संभाजी या शीर्षकाची छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेली एक चरित्रात्मक कादंबरी, ही पण त्यांनीच लिहिली आहे. पुढचं पुस्तक पांगिरा ही एक महत्त्वाची कादंबरी जी विश्वास पाटलांच्या नावावर आहे. पांगिरा विचारू शकतात. झाडाझडती, पानिपत, पांगिरा या तशा लिटररी काहीतरी एक व्हॅल्यू असणाऱ्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. त्यानंतर लस्ट फॉर लालबाग जी रिसेंट आहे, मुंबईमधल्या त्या सगळ्या चाळ संस्कृती आणि या सगळ्या बिल्डर लॉबीच्या याच्यावर लिहिलेली लस्ट फॉर लालबाग. त्यानंतर क्रांतिसूर्य कोणावर आहे? क्रांतिसिंह नाना पाटील. प्रतिसरकार आपल्याला माहिती आहे. प्रतिसरकार, आपण मॉडर्न महाराष्ट्राचं इतिहास बघत असतो त्यावेळेला आपण अनेकदा 42च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये साताऱ्यामध्ये जो प्रयोग झाला त्याचे जे काही प्रमुख नेते आहेत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावरची क्रांतिसूर्य ही कादंबरी. त्यामुळं कदाचित क्रांतिसूर्यचा उल्लेख येईल, कारण साताऱ्यालाच साहित्य संमेलन आहे आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचं प्रतिसरकारचं लोकेशन पण सातारा आहे. त्यामुळं क्रांतिसूर्य ही लक्षातच ठेवायला पाहिजे. विश्वास पाटलांची क्रांतिसूर्य ही कादंबरी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि पुढे चंद्रमुखी ही जी काही कादंबरी आहे, आय थिंक मी कॉलेजला असताना, इंजिनिअरिंगला असताना फर्स्ट किंवा सेकंड इयरला मी ही कादंबरी वाचलेली आहे.
आणि त्यावर नुकताच म्हणजे चंद्रमुखी ते गाणं आणि हे सगळं फेमस आहे. सिनेमासुद्धा प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला आहे. सो चंद्रमुखी ही एक कादंबरी ज्याच्यावर सिनेमा पण आलेला आहे. मग आता साहित्य संमेलनाचं जे ऑफिशियल वेब पेज आहे त्याच्यावर विश्वास पाटलांच्या साहित्य संपदा जी आहे ती सगळी दिलेली आहे आणि मग तिथे मग त्यांनी एक 19 पुस्तकांची यादी दिली आहे. त्याच्यातली 7-8 जी आहे ती आपण डिस्कस केली किंवा 8 आपण डिस्कस केली. गाभुळलेल्या चंद्रबनात आणि इथून त्यांनी सुरुवात केली आहे. तर थेट 19वं जे पुस्तक आहे द ग्रेट कांचना सर्कस मध्ये आणखी एक नाव आहे बघा, अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान. अण्णाभाऊ साठेंवरती त्यांच्याविषयीचं हे पुस्तक अण्णाभाऊची दर्दभरी दास्तान हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे. बंदा रुपया हे पण विचारलं जाऊ शकतं. बाकी मग आपण मेजर जी आहेत ही सगळी घेतलेली आहेत. आता पुढचं महत्त्वाचा मुद्दा ज्याच्यामुळं आपण आजचा हा व्हिडिओ केला की काल संमेलन गीत जे काही आहे ना याचं अनावरण झालंय कवी विठ्ठल वाघ यांच्या हस्ते, की त्यांनी म्हटलंय की अशा प्रकारे जेव्हा इव्हेंट्स होतात तेव्हा त्याचा लोगो असतो, त्याचं घोषवाक्य असतं, त्याचं एखादं थीम सॉन्ग असतं, तसं साहित्य संमेलनाचं पण पाहिजे. आणि पहिल्यांदाच मग मराठीच्या एखाद्या साहित्य संमेलनाचं संमेलन गीत आम्ही तयार करत आहोत आणि त्याचं अनावरण काल त्यांनी मसापच्या मला वाटतं पुण्यामध्ये माधवराव पटवर्धन सभागृहात काल केलेलं आहे. त्या गीताचे बोल आहेत, आलं परीक्षेला की हे या गीताचे बोल आहेत, संमेलन गीत पहिल्यांदाच प्रकाशित करण्यात आलं वगैरे वगैरे. तर लक्षात ठेवा हे शतकपूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे या टायटलचं ते संमेलन गीत आहे. शतकपूर्व संमेलन म्हणजे 99 जे आहे, फारच लिटरल मिनिंगने संमेलन गीत लिहिलंय बहुतेक, हरकत नाही. 99वे शतकपूर्व जे आहे म्हणून म्हटलंय. आणि राजीव मुळे हे त्याचे गीतकार आहेत, राजीव मुळे. सो बेसिक माहिती जी आहे ही साहित्य संमेलनाविषयी आपण घेतली आहेत की संमेलन गीताचे गीतकार कोण आहेत आणि अध्यक्ष कोण आहेत आणि त्यांची साहित्य संपदा. शेवटचा मुद्दा, स्वतःच्या नोट्स काढा. जरी मी इथे लिहिलेलं असेल तरी देखील स्वतःच्या नोट्स ज्या आहेत हे आपण काढल्या पाहिजेत. आणखी एक इंटरेस्टिंग मुद्दा, मला परवा दिवशी वर्गात लेक्चर घेताना ह्याच्याच विषयी मी विश्वास पाटलांच्या त्या साहित्य संपदेविषयी बोलत होतो. तर एकानं मला सांगितलं की झुंडीचे मानसशास्त्र नावाचं पुस्तक पण विश्वास पाटलांनी लिहिलेलं आहे. झुंडीचे मानसशास्त्र हे पुस्तक पण विश्वास पाटलांनी लिहिलेलं आहे. यस, लिहिलेलं आहे, पण हे विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील नव्हेत. हे विश्वास पाटील वेगळे आणि हे झुंडीचे मानसशास्त्र हे साधना प्रकाशनानं काढलेलं महत्त्वाचं पुस्तक आहे. हे विश्वास पाटील आय थिंक कोकणातले आहेत, रत्नागिरीतले आहेत. विश्वास रघुनाथ पाटील. नवी क्षितिजे म्हणजे त्यांच्याविषयीची एक्स्ट्रा माहिती सांगतो की नवी क्षितिजे नावाचं त्रैमासिक त्यांनी चालवलेलं आहे, त्यामुळे त्यांना नवी क्षितिजेकार विश्वास पाटील असं सुद्धा म्हणतात. आणि त्यांनी झुंडीचे मानसशास्त्र हे महत्त्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे. ते विश्वास पाटील आणि हे विश्वास पाटील या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. हे झालं आपलं आजचं अंडरकरंटचं सेशन. थांबूया. धन्यवाद.